देशभरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना कांदिवलीमध्ये 27 सिलेंडर चोरी झाल्याची बातमी समोर आली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास करून अखेर या आरोपीला ताब्यात घेतलंय। कांदिवलीतील काकाजी केणी चौक परिसरामध्ये पार्क केलेल्या टेम्पोमधून 27 एलपीजी गॅस सिलेंडर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। हे प्रकरण चारकोप पोलिसांनी उघड केलं असून आता अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। 25 ते 26 मार्च दरम्यान एलपीजी कंपनीचे 27 गॅस सिलेंडर चोरीला गेले होते, अशी तक्रार नंदकुमार सोनी यांनी चारकोप पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण पुढे नेलं, तपास केला आणि त्यानंतर पोलिसांनी अखेर या आरोपीला ताब्यात घेतलाय। जप्त करण्यात आलेल्या सामानामध्ये चोरी झालेल्या 27 पैकी 12 सिलेंडर पोलिसांनी आता जमा केलेले आहेत। नालासोपाऱ्यामधून या 32 वर्षीय आरोपीला अटक देखील केली आहे। चोरीमध्ये वापरलेला टेम्पो देखील पोलिसांना सापडलेला आहे। त्यांची किंमत सुमारे जवळपास 6 लाख रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मुंबईसह देशभरामध्ये एलपीजी सिलेंडर पुरवठा तणावाखाली असल्याची पार्श्वभूमी असताना या प्रकरणाने नागरिकांमध्ये चिंता वाढवली होती। पोलीस आता उरलेले सिलेंडर आणि गुन्ह्यामध्ये संभाव्य अन्य लोकांचा आता शोध घेण्याचे प्रयत्न पोलीस करतायत।